अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना। कि मुझे दिल देगा वो, मगर मेरी जान ठीक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए। वेलकम टू बॅक न्यू व्हिडिओ। स्वागत आहे भावांनो तुमचं आपल्या एका नवीन व इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ एडिटिंगमध्ये। तर भावांनो तुम्ही जो स्टार्टिंगला प्रेमध्ये व्हिडिओ पाहिला ना, तो व्हिडिओ कसा झाला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आज आपण तोच व्हिडिओ इथं क्रिएट करणार आहोत। ओके, तर व्हिडिओ बनवण्यासाठी जाणून घेऊ भावांनो आजची व्हिडिओ जे पण काय प्रोसेस व मटेरियल लागणार ना त्याविषयी। तर तुम्ही जे स्क्रीनवरती दोन ॲप्लिकेशन बघताय ना, ह्या दोन ॲप्लिकेशनच्या मदतीने आज आपण तो आपला व्हिडिओ इथे क्रिएट करणार आहोत। तर पहिले भावांनो आपलं VPN ज्याचं नाव आहे पॅविक्सी, तुम्ही कोणतं एक VPN यूज करू शकता। तुम्हाला आपल्या प्ले स्टोरवरती जाऊन सर्च करायचं आहे VPN आणि तिथून तुम्ही कोणतं एक VPN डाउनलोड करून इथं कनेक्ट करून घ्यायचं आहे। VPN कनेक्ट केल्यानंतरच तुमचं समोरचं काम इथं एकदम म्हणजे इफेक्ट वगैरे तुम्हाला बघायला भेटणार आहे। एवढं करून झाल्यानंतर दुसरं आपलं CapCut Pro ॲप्लिकेशन जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जे स्क्रीनवरती नाव बघू शकता ना, इथून तुम्ही CapCut Pro ॲप्लिकेशन अगदी इझिली डाउनलोड करू शकता। एवढं करून झाल्यानंतर मी एक बीटचा व्हिडिओ दिला आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे। तुम्ही टेलिग्रामवरती जायचं आहे आणि आपला जो बीटचा व्हिडिओ तो डाउनलोड करायचा आहे आणि शक्य झालं तर टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन व्हायचं आहे, कारण की आपण तिथं आपल्या नेहमीचं फ्री मटेरियल अपलोड करत असतो। ओके, एवढं करून झाल्यानंतर मी सिम्पली आपलं जे VPN आहे त्याला इथं कनेक्ट करून घेतलं आहे। कनेक्ट केल्यानंतर मी आता CapCut Pro ॲप्लिकेशन इथं ओपन केलं आहे। तुम्ही देखील तुमचं CapCut Pro ॲप्लिकेशन इथं ओपन करायचं आहे भावांनो। एवढं करून झाल्यानंतर तुम्हाला वरती दिसत असेल न्यू प्रोजेक्ट। ओके, एक नंबर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल। काय ॲड वगैरे आली तर तिला इथं कट करून सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून जो आपल्या टेलिग्रामवरती व्हिडिओ आहे तो व्हिडिओ इथं तुमच्या गॅलरीत ओपन होईल आणि तुमच्या गॅलरीतून तो व्हिडिओ तुम्ही इथं सिम्पली त्याच्यावरती क्लिक करून खाली ॲडच्या आयकॉनवरती क्लिक करून त्या व्हिडिओला इथं टाईमलाईनवरती घेऊन यायचे। काय अशा प्रकारे तो इथं येऊन जाईल। एवढं करून झाल्यानंतर ना सिम्पली काय करायचं आहे, तुम्ही आपला हा जो व्हिडिओ असणार आहे ना याला आता तुम्ही ॲब्स्ट्रॅक्ट ऑडिओ करायचं आहे आणि जिथं जिथं आपले बीट चेंज होतात ना तिथं तिथं सिम्पली तुम्हाला कट लावायचे आहे। ओके, तर ॲब्स्ट्रॅक्ट ऑडिओ कसा करायचा आहे व बीट्स कसे लावायचे ते देखील सांगतो। व्हिडिओवरती क्लिक करून काय अशा प्रकारे खाली स्क्रोल करून तुम्हाला एक ॲब्स्ट्रॅक्ट ऑडिओ रिप्लेसवरती क्लिक झालं, ॲब्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन बघायला भेटेल। इथं क्लिक केल्यानंतर याचा ऑडिओ जो आहे इथून वेगळा होऊन जाईल। आता एवढं करून झाल्यानंतर सिम्पली काय करायचं आहे, जिथं जिथं बीट चेंज होतात ना तिथं तिथं कट लावायचे। तर आता तुम्ही इथं बघू शकता बीट 1 आले, तर सिम्पली आपला जो फोटो आहे ना त्याच्यावरती क्लिक करून स्प्लिटचं आयकन बघायला भेटेल, त्या स्प्लिटवरती क्लिक करून परत समोर इथं बीट 2 येईल बघू शकता इथं। तर इथं देखील सेम प्रोसेस करायची, व्हिडिओवरती क्लिक करून खाली कोपऱ्यात नंबर तुम्हाला स्प्लिटचं ऑप्शन बघायला भेटेल। इथं आपल्या भरपूर बीट आहे भावांनो, सिम्पल 2 बोटांनी साईज वाढून घ्यायची आणि इथून पुढे जेवढं पण आपल्या बीट्स आहे ना त्या पूर्ण बीट्स तुम्ही इथं लावून घ्यायचे। आपल्या एकूण किती 16 बीट्स आहे भावांनो। ओके, तर बघू शकता एकदम 16 बीट तुम्ही एकदम विशाळ पद्धतीने इथं लावून घ्यायचे। बीट्स लावून झाल्यानंतर जिथं जिथं आपल्या बीट आले ना तिथं तिथल्या पूर्ण फोटोजला तुम्हाला इथं आता रिफ्लेक्स करायचं आहे। रिफ्लेक्स कसं करायचं आहे, फोटोवरती क्लिक करायचं आहे, खाली अशा प्रकारे याला स्क्रोल करून तुम्हाला एक रिफ्लेक्सचं ऑप्शन बघायला भेटेल। रिफ्लेक्सवरती गेल्यानंतर वरती फोटो सिलेक्ट करून तुमची मोबाईल गॅलरी इथं ओपन होईल आणि मोबाईल गॅलरीमधून तुमचा जो कोणता फोटो आहे ना जो तुम्ही व्हिडिओवरती यूज करणार आहोत तो फोटो इथून सिलेक्ट करून त्याला इथं ॲड करायचं आहे। ओके, बघू शकता हा फोटो मी घेतला आहे। सिम्पली सेम प्रोसेस समोर देखील करायची। तुम्हाला परत एकदा सांगतो, फोटोवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून रिफ्लेक्सचा ऑप्शन बघायला भेटेल। रिफ्लेक्सवरती गेल्यानंतर जे ना तुमच्या मोबाईल गॅलरीतून तुमचा व्हिडिओवरती यूज करणारा फोटो तुम्ही इथून घेऊन त्याला ॲडजस्ट करायचं। एवढं करून झाल्यानंतर मी आता ऑलरेडी बॅक आलो आहे, कारण की मी ऑलरेडी एक व्हिडिओ एडिट करून ठेवला आहे। तुम्ही जिथले तिथंच थांबायचे भावनो। तर बघू शकता काय अशा प्रकारे मी एक व्हिडिओ एडिट करून ठेवला आहे। सो आता तुम्हाला काय करायचं आहे ना, व्हिडिओ आता लास्टपर्यंत बघा आणि स्किप नका करू। ओके, कारण की आता आपण इथून ॲनिमेशन व इफेक्ट अप्लाय करणार आहोत। तुम्ही एक नंबरच्या फोटोवरती यायचं आहे, इफेक्टमधून व्हिडिओ इफेक्टमध्ये करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे। व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर ना तुम्ही सिम्पली इथं काय अशा प्रकारे तुमच्यासमोर इंटरफेस दिसून येईल, ट्रेंडिंग प्रो ओपनिंग अँड क्लोजिंग। तर इथं काहीच करायचं नाही भावांनो, तुम्हाला वरती सर्चचं आयकन बघायला भेटेल। ओके, तर सिम्पल तुम्ही इथं सर्चच्या आयकनवरती सर्वात इथं क्लिक करायचं आहे।
तर भावांनो तुम्ही इथं सिम्पली सर्च करायचं आहे मिरर 3 लेयर. ओके, मिरर 3 लेयर अशा प्रकारे सर्च केल्यानंतर तुम्ही बघू शकता 2 नंबरला इफेक्ट आले. ह्या इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर ना वरती तुम्हाला कॅन्सलचं आयकन बघायला भेटेल. सिम्पली कॅन्सलच्या आयकनवरती क्लिक केल्यानंतर ना हे इफेक्ट तुमच्या व्हिडिओला इथं अप्लाय होऊन जाईल. ओके, तर आता काय करायचं आहे ना, कॅन्सलच्या आयकनवर सर्वात तुम्ही इथं क्लिक करायचं आहे. एक मिनटं. ओके, डन. तर कॅन्सलच्या आयकनवरती क्लिक केल्यानंतर डिलीट झालं आहे बघा. एक मिनटं. हां, तर काय अशा प्रकारे तिथे येऊन जाईल. आल्यानंतर आता सिम्पली तुमच्या फोटोला ॲडजस्ट नाही झालं तर ॲडजस्टवरती क्लिक करून व्हर्टिकलवरती क्लिक केल्यानंतर व्हर्टिकलने तर काय तुम्ही अशा प्रकारे तुमच्या फोटोवरती हे इफेक्ट ॲडजस्ट करू शकता. म्हणजे तुमच्या फोटोला खालीवर घेऊ शकता. ओके, आणि फिल्टर याचं पूर्णपणे 0 करायचे. एवढं करून झाल्यानंतर परत तुम्ही इफेक्ट व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. आता मी रिफ्लेक्समध्ये आलो आहे आणि इथून ओपनिंग अँड क्लोजिंग सिलेक्ट केल्यानंतर जे आहे ना, इथं जे आता इफेक्ट असणार आहे ना त्याचं नाव आहे झूम. ओके, डायमंड झूम नावाचं हे इफेक्ट याला इथून अप्लाय करायचं आहे. हे इफेक्ट अप्लाय करून झाल्यानंतर ना याची लेंथ थोडीशी समोर वाढून घ्यायची. परत एकदा आपला हा जो फोटो आहे ना समोरच्या त्याच फोटोवरती क्लिक करून मॅजिक स्पिन नावाचं जे ॲनिमेशन आहे हे अप्लाय करून समोरच्या फोटोवरती याच्या समोरच्या फोटोवरती यायचं ॲनिमेशनवरती दबलं होतं. इथं आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये तुम्ही जायचं आहे. मी आता रिफ्लेक्समध्ये येऊन ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये गेल्यानंतर हॉरिझॉन्टॅलिटी रील हे नावाचं जे इफेक्ट याला अप्लाय करायचं आहे. एवढं करून झाल्यानंतर ना इथं यायचं ही जी आपली या समोरचा हा जो फोटो आहे ना इथे येऊन ॲनिमेशन व कॉम्बोमध्ये जायचं आहे. ॲनिमेशन व कॉम्बोमध्ये गेल्यानंतर पेंडुलम 1 हे 1 नंबरच्या फोटोला ॲनिमेशन इथं अप्लाय करायचं आहे. एवढं करून झाल्यानंतर परत समोरच्या फोटोवरती जायचे, ॲनिमेशन व कॉम्बोमध्ये जायचे व पेंडुलम 2 हे ॲनिमेशन अप्लाय करून या समोरचे जे छोटे छोटे फोटो आहे ना तेवढं पूर्ण फोटोला 1 नंबरला ॲनिमेशन 1 व 2 नंबरला ॲनिमेशन 2 हे ॲनिमेशन अप्लाय करायचे. एवढं करून झाल्यानंतर 1 नंबरच्या फोटोवरती याचे मिरर 3 लेयरचं जे इफेक्ट आहे डुप्लिकेटवरती क्लिक करून याला जे आहे ना जे आपले लेयर होत ना जे छोटे छोटे फोटो आहे ना, 1 मिनटं इथून डिलीट करतो आहे मी. ओके, आता हे जे मी कॉपी केलेलं इफेक्ट आहे ना मिररचं, तर याला इथं घेऊन यायचं आहे. या छोट्या छोट्या फोटोवरती इथं याला अप्लाय करायचं आहे. काय अशा प्रकारे याला इथं सेट करून याची जी समोरची लेंथ इथं कमी करून जेवढे आपले छोटे छोटे फोटो ना तिथपर्यंतच ठेवायची. ओके, एवढं करून झाल्यानंतर काय अशा प्रकारे तुमचं इथे इफेक्ट हे क्रिएट होऊन जाईल. एवढं करून झाल्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन तुम्हाला वरती सर्चचं आयकन दिसेल. तुम्ही इथं सर्च करायचं आहे गर्ल. ओके, फक्त गर्ल एवढं सर्च करायचं आहे भावना तुम्ही. गर्ल सर्च केल्यानंतर गर्ल्स सिक्रेट नावाचं 1 नंबरला जे इफेक्ट आहे हे इफेक्टवरती क्लिक करून कॅन्सलच्या आयकनवरती क्लिक करून राईटच्या आयकनवरती क्लिक करून हे इफेक्ट जे इथं तुमच्या व्हिडिओला अप्लाय होऊन जाईल. म्हणजे इथपर्यंतच येऊन जाईल. ओके, एवढं करून झाल्यानंतर समोरच्या फोटोवरती जाऊन ॲनिमेशन व इनमध्येच तुम्हाला क्लोब ओपन नावाचं ॲनिमेशन बघायला भेटेल. हे ॲनिमेशनला अप्लाय करून समोरच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन आउट सिलेक्ट करायचे. आउटमध्ये क्लोज हे ॲनिमेशन याला सिलेक्ट करून समोरच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचे. ॲनिमेशन व इनमध्ये ट्रिपल वेब नावाचं हे ॲनिमेशनला अप्लाय करून आता काय ना परत बॅक यायचं आहे आणि हे जे 2 इफेक्ट आहे ना हे पूर्ण इथून एकदम मी डिलीट करतो आहे. 12 सेकंदावरती ज्या फोटोवरती आपल्याला अप्लाय करून या फोटोवरती क्लिक करून याचे जे इफेक्ट आहे हे इथून डुप्लिकेट करायचे. इफेक्ट डुप्लिकेट करून झाल्यानंतर आपला जो 12 सेकंदाचा फोटो होता ना त्या फोटोवरती हे इफेक्ट इथं घेऊन जायचे आणि जेवढा आपला फोटो आहे ना तेवढा त्याची लेंथ ठेवायची. ओके, हे दोन्ही इफेक्ट इथून तुम्ही डुप्लिकेट करून सेम अशा प्रकारे सिलेक्ट करायचे जेणेकरून हे जे इफेक्ट अशा प्रकारे क्रिएट होऊन जाईल. या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशन व इनमध्ये तुम्हाला रिप्ले नावाचं जे ॲनिमेशन आहे ह्याला इथे अप्लाय करायचं आहे. ओके, बघू शकता इथे तुम्हाला ते बघायला भेटेल खाली. एवढं करून झाल्यानंतर समोरच्या फोटोवरती जाऊन ॲनिमेशन व इनमध्ये तुम्हाला जे आहे ना स्नॅपशॉट्स नावाचे जे ॲनिमेशन याला अप्लाय करून समोरच्या फोटोवरती यायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्ही ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर खिरा मॅजिक नावाचं हे ॲनिमेशन अप्लाय करून इथं यायचं आहे. हे जे 2 इफेक्ट आहे हे डिलीट करतो. आता हे समोरच्या फोटोवरला काय करायचं हे जे इफेक्ट आहे इथलचे इफेक्ट इथून डुप्लिकेट करून हे समोरचा फोटो सोडून त्या समोरच्या फोटोवरती दोन्ही इफेक्ट डुप्लिकेट करायचे काय अशा प्रकारे आणि इथं घेऊन यायचे. ओके, तर आता काय करायचे हा फोटो सोडून द्यायचा त्या समोरच्या फोटोवरती यायचे. ॲनिमेशन व इनमध्ये तुम्हाला ओपन क्लोज. ओके, क्लोज ओपन नावाचं हे ॲनिमेशन अप्लाय करून समोरच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशन व इनमध्ये पेंटिंग नावाचं हे ॲनिमेशन अप्लाय करून राईटच्या आयकनवरती क्लिक करून बॅक यायचं आहे.
आता एवढं करून झाल्यानंतर काय विषय नाही भावना, तुम्हाला एक अशा प्रकारे इथं बॉक्स बघायला भेटेल. त्या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. आता आपण इथून ट्रान्झॅक्शन याला इथून अप्लाय करणार आहोत ऑल या. तर इथून काय करायचं आहे, लाईट इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला इथं गिर डबल नावाचं जे तुम्ही बघू शकता, ग्लेरी डबल हे ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून अप्लाय टू एलवरती क्लिक केल्यानंतर हे पूर्ण फोटोजला इथं अप्लाय. फायनली भावना, तुम्ही जो स्टार्टिंगला प्रेमध्ये व्हिडिओ पाहिला होता ना, सेम तुमचं तसं इथं स्टेटस व्हिडिओ क्रिएट झाला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करायला विसरू नका. भेटू भावना पुन्हा एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. इसी के साथ आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं. अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार. मुझे नहीं पता, मुझे 2 मिलियन लाइक्स चाहिए, कैसे ना कैसे करके मुझे चाहिए. इतना झिला मैं कभी नहीं होऊंगा अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिलाऊं. मुझे चाहिए ही चाहिए. तो लाइक मारो, और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. अब मैं भी जा रहा हूं, मुझे पैसों के पीछे भागना है. बाय.